विधान परिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाढल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे स्वतः उमेदवार असेल अशी चर्चा होती. त्यानंतर मात्र एक नवीन ट्विस्ट निर्माण झाला आणि माजी विरोधी पक्ष आता अंबादास दानवे यांची नावाची घोषणा केलेली आहे. त्यानंतर मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलेला आहे. आता खऱ्या अर्थाने पाहिले गेलं तर अंबादास दानवे यांचे जे काही राजकीय गुरु आहेत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, काय सांगाल, तुमचे जे काही शिष्य आहेत त्यांची वर्णी पुन्हा एकदा विधान परिषदेवर लागलेली आहे. शिवसेना पक्षावर माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि माननीय आदित्य ठाकरे साहेब या दोघांनीही डिक्लेअर केलं. डिक्लेअर केल्यानंतर मग कोणताही त्या वाद आमच्या पक्षात नसतो आणि मग ते मान्यच करावं लागतं. कारण मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक, एकनिष्ठ शिवसैनिक आहे आणि म्हणून जर पाहिलं तर मी या ठिकाणी हे सांगेल की अंबादास दानवे यांचं अभिनंदन केलं मी की दुसऱ्या वेळेस त्यांना विधान परिषद जायला मिळतं. त्यांनी एकच वाक्य मला आठवतं, मी येईन पण मी कसं पण येईन पण येईन, आणि ते त्यांनी करून दाखवलं. म्हणून अंबादास दानवे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. ज्यावेळेस ते मुंबई पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर येथील चंद्रकांत खैरे साहेब एक तुमचे जे शिष्य म्हणून तुम्ही त्याला पेढे भरून ते मला भेटायला आले की मी त्यांना पेढे भरवणार ना, त्यांचं अभिनंदन करेल शाल श्रीफल देऊन. सर, मला सांगा, कुठेतरी यांच्या निवडीनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये कधी काही शिवसेना नंबर 1 मानले जायचे. शिवसेना फुटीनंतर मात्र सध्या तुमच्याकडे एकही आमदार नाही, खासदार नाही, तर कुठेतरी याला एक राजकीय बळ मिळेल असं वाटतं का? नाही, आता आमच्याकडे खासदार नाहीये, आमदार एक पण नाहीये. त्यामुळे आता तो एक विचार माननीय उद्धव साहेबांनी केला असेल आणि उद्धव साहेबांनी विचार केल्यानंतर त्या ठिकाणी आता काहीतरी बळ मिळू शकतं. तर दुसरीकडे असंही बोललं जात होतं की तुम्ही शिवसेनेचे एकनिष्ठ अनेक वर्षापासून गेले 40-50 वर्षापासून तुम्ही शिवसेनेचे एकनिष्ठ, कधी तुमच्या मनामध्ये भावना नाही आली की मलाही कधी विधान परिषदेवर जाण्याची? विधान परिषद किंवा विधानसभेमध्ये मला इंटरेस्टच नाहीये. मी दिल्लीत एकदा 20 वर्ष गाजवलेली आहे दिल्ली. मला माहिती आहे सगळे रिलेशन्स मी कसे मेंटेन केले, प्रश्न कसे सोडवायचे, विकास कसा करायचा, हे सगळं मी दिल्लीतून शिकलेलं आहे. आणि म्हणून दुःख माझं एवढंच होतं की 19ला पण माझा काही लोकांनी पराभव केला आणि 24ला पण माझा काही लोकांनी हटवून पराभव केला. तर त्याचं दुःख होतं. पण कधी ना कधी परमेश्वर काहीतरी न्याय देईल. नक्कीच आपण जर पाहिले तर होते माझे खासदार चंद्रकांत खैरे, नक्कीच अंबादास दानवे यांची जे ज्या पद्धतीने निवड झालेली आहे, नक्कीच छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्यानंतर ज्यावेळेस अंबादास दानवे यांच्या भेटीला येतील खैरे साहेब, त्यावेळेस शाल श्रीफळ देऊन आणि पेढे देऊन त्यांचे स्वागत करेल असं वक्तव्य देखील माझे खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केलं. संजय आहेर, LS मराठी, छत्रपती संभाजीनगर.